आपला परमार्थ म्हणजे काय आहे, आपल्या परमार्थाच्या नेमक्या व्याख्या काय आहेत. आपण इथं आलो परमार्थ करण्याकरता आलो असं आपण म्हणतो, पण म्हणजे नेमकं काय काय करणं काय आहे. भजन करणं हा परमार्थ आहे का, ज्ञानेश्वरी वाचन करणं हा परमार्थ आहे का, तीर्थयात्रा करणं हा परमार्थ आहे का, जपमाळ घेऊन जप करणं हा परमार्थ आहे का, एखाद्याला काही आवश्यक वस्तूचं दान करणं हा परमार्थ आहे का, इंद्रियांचं दमन करणं हा परमार्थ आहे का. परमार्थाच्या नेमक्या व्याख्या काय याचा विचार केला तर संत वाङ्मयाचं परिशीलन करून आपल्याला इतकी गोष्ट नक्की सांगता येऊ शकते की भगवंताने आपल्याला जन्माला घालताना जे जे काही दिलेलं आहे त्या त्या सर्वाचा विनियोग त्याच परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये करणं हाच परमार्थ आहे. परमार्थाची सोपी व्याख्या एवढीच आहे. देवाने आपल्याला डोळे दिलेत, त्या परमात्म्याला बघण्यातच त्या डोळ्यांचा विनियोग करणं हा परमार्थ. देवाने आपल्याला कान दिले, देवाने आपल्याला शरीर दिलं, देवाने आपल्याला त्वचा दिली, देवाने आपल्याला नाक दिलं, देवाने आपल्याला हात दिले, पाय दिले, आणि याचाच सगळ्याचा सर्वंकष विचार मांडताना दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरो. या विचारामध्ये आपल्याला त्याचं सूत्र सापडतं. देवाने आम्हाला बुद्धी दिली, कशा करता दिली. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण याच्या करता. देवाने आपल्याला मन दिलं, कशा करता. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील याच्या करता. देवाने आम्हाला डोळे दिले, कशा करता. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. देवाने आम्हाला वाणी दिली, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, किंवा तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. या अभंगामध्ये बुद्धीपर्यंतचा जो विचार तुकोबारांनी मांडून दिला, याच्या व्यतिरिक्त देवाने माणसाला वेगळं काय दिलं सांगा. दिलं ते एवढंच दिलं. देवाने आम्हाला इंद्रिय दिली, देवाने आम्हाला मन दिलं, देवाने आम्हाला बुद्धी दिली, देवाने आम्हाला शरीर दिलं. कशा करता. देवे दिला देह भजना गोमटा याच्याच करता. आणि म्हणून आपल्याला प्राप्त झालेली वस्तू ज्या हेतूने प्राप्त होत असते त्या हेतूमध्ये त्या वस्तूचा विनियोग करणं, याच्यातच त्या वस्तूच्या निर्मितीचं मूल्य लपलेलं असतं असं शास्त्र आपल्याला सांगतं. याच्या मागे हे बोललेलो आहे आपण, फक्त उदाहरण देऊन पुढे जातो. कोणतंही शास्त्र आपण काढा, म्हणजे अर्थशास्त्र काढा, मानसशास्त्र काढा, तत्वज्ञान काढा, तर्कशास्त्र काढा, राज्यशास्त्र काढा, समाजशास्त्र काढा. जी जी शास्त्र आपल्याला शिकवली जातात आणि मानवी जीवनाच्या सर्वांगीण उन्नयनाकरता ज्या ज्या शास्त्रांचा विचार पूर्वसूरींनी मांडून दिलेला आहे, त्या सर्व शास्त्रांमध्ये सामान्यत्वाने आणि समानत्वानं सांगितला गेलेला हा नियम आहे की वस्तूची निर्मिती ज्या हेतूने केली गेलेली असते त्या हेतूमध्ये त्या वस्तूचा विनियोग झाला पाहिजे, नाहीतर त्या वस्तूच्या निर्मितीचं मूल्य शून्य असतं. हा नियम आहे. अगदी साधा विचार. उदाहरण मी आपल्याला या संबंधामध्ये देतो. माझ्या हातामध्ये चष्मा आहे. या चष्म्याची निर्मिती याला काही पैसे लागले असतील की नाही निर्माण करण्याकरता, याचं काही मूल्य असेल की नाही, काहीतरी मूल्य आहे. 100, 200, 300, 400, 500 काहीतरी या चष्म्याची किंमत आहे. याच्या निर्मितीमध्ये याची निर्मिती करताना ते पैसे लागलेले आहेत. हा चष्मा मी विकत घेतलेला आहे, म्हणजे खरंच विकत घेतलेला आहे, कोणी मला फुकट आणून दिलेला नाही. याचे पैसे मी मोजलेले आहेत. काय 500 रुपये समजा मी मोजले असतील, याचं निर्मिती मूल्य जे काही असेल, पण माझ्याकडून घेताना याचे 500 रुपये माझ्याकडून घेतले गेलेत. आता 500 रुपये या वस्तूची जर किंमत असेल तर या वस्तूची निर्मिती कशा करता झाली असेल. चष्म्याची निर्मिती जी कारखान्यामध्ये झाली कशा करता झाली असेल की मला पाहता यावं, माझ्या दृष्टीतला दोष निवृत्त करून मला समोरचं पाहता यावं, मला वाचता यावं, मला समोरची व्यक्ती ओळखता यावी,
समोरची अक्षरं वाचता यावीत, याच्याकरता हे दिलं गेलं असेल की नाही? त्याच्या बाजूचे ते काय प्लास्टिकचे हे असेल, फ्रेम असेल, काचा असतील, त्याचा नंबर असेल, त्याच्याकरता काही करावं लागलं असेल. दूरचं बघता यावं, जवळचं बघता यावं, लांबचं वाचता यावं, लांबची व्यक्ती दिसावी, जवळची व्यक्ती दिसावी, जवळचं वाचता यावं, याच्याकरता या वस्तूला 500 रुपये मला मूल्य द्यावं लागलं. याकरता या वस्तूची निर्मिती आहे. झालं. आता या वस्तूचं जे निर्मिती मूल्य आहे त्याचा हेतू काय? मला वाचता यावं, हा या वस्तूच्या निर्मितीच्या मागचा हेतू आहे आणि त्या हेतूतच त्या वस्तूचं मूल्य लपलेलं आहे. आता वाचण्याकरता मला जर चष्मा दिला असेल तर हा चष्मा घेऊन जर मी कान खाजवत असेल तर ह्याचं मूल्य किती राहिलं? सांगा ना, ह्याचं मूल्य किती राहिलं? याचं मूल्य संपून गेलं. मला कानात घालण्याकरता चष्मा दिलाय का? कानात घालण्याकरता दिला नाही. मला वाचण्याकरता, ग्रंथ वाचण्याकरता मला चष्मा दिला. ज्ञानेश्वरीत पारायण करताना तुझी अक्षरं चुकू नयेत, तुझे शब्द चुकू नयेत, काहीतरी भलतं सलतं तू वाचू नको, याच्याकरता मला दिलं असेल की नाही हे? मग ह्याचं निर्मिती मूल्य जर 500 रुपये असेल आणि ते जर वाचनाकरता झालेलं असेल, निर्माण झालेलं असेल, तर 500 रुपये दिल्याचं समाधान मला त्याच वेळेला मिळेल ज्या वेळेला हे डोळ्यावर घालून मी ज्ञानेश्वरीचं पारायण करेन, मी वाचेन. त्याच्याऐवजी मी जर कान खाजवायला, मी जर अन्य काही करण्याकरता या वस्तूचा विनियोग करायला लागलो तर या वस्तूचं निर्मिती मूल्य संपून गेलं. ह्याच्याकरता हे निर्माण केलेलं नाही, असं आहे ना. आता या दृष्टांतानं आपण सिद्धांताकडे या. त्या दृष्टीनं विचार करून बघा, देवानी आम्हाला देह कशाकरता दिला असेल? देवानी हा देह आम्हाला दिला कशाला असेल? काय म्हणून देवानी मनुष्य निर्माण केला असेल? भागवताचं चिंतन करताना भगवंतांनी पहिल्यांदा गाय निर्माण केली, घोडा निर्माण केला, समाधान झालं नाही, मग गाय निर्माण केली, मग समाधान झालं नाही, मग मनुष्य निर्माण केला. भागवतात आलं ना चिंतन. घोडा तयार केला, देवाला वाटलं काही उपयोग झाला नाही, याला वेग आहे, याचा उपयोग आहे, पण याला बुद्धी नाही. मग गाय निर्माण केली, पावित्र्य आहे, गोष्ट खरी आहे, पण उपयोग नाही, कृतार्थता नाही. मग काय करा? माणूस निर्माण करा, जो आपल्यापर्यंत स्वकर्तृत्वानं पोचेल, प्रयत्नानं पोचेल, आपली प्राप्ती करून घेईल. आपल्याबरोबर भक्तीचा व्यवहार करताना आपल्याला आणि स्वतःला दोघांनाही त्याच्यामधून सुखाची अनुभूती येईल. याच्याकरता भगवंताने मनुष्य निर्माण केला. देवाने आपल्याला निर्माण केलं. कशाकरता निर्माण केलं? आपण आत्ता बोलून आलो, देवे दिला देह भजना गोमटा. कशाकरता देवाने आम्हाला निर्माण केलं? त्याच्या स्वरूपाला आपण प्राप्त व्हावं म्हणून. कशाला देवाने आपल्याला निर्माण केलं? त्याची भक्ती करता यावी म्हणून भगवंतानी हे निर्माण केलं. आता भगवंतानी ज्या हेतूने आपल्याला मानवी देह तयार करून दिला असेल, तो हेतू जर भगवत प्राप्ती हा असेल, तर त्या भगवत प्राप्तीमध्ये जर आपण या देहाचा विनियोग केला तरच या देहाच्या निर्मितीचं मूल्य आपण योग्य ओळखलं आणि दिलं असा अर्थ होईल. पण या देहाचा उपयोग भगवंताच्या भक्तीच्या ऐवजी आपण जर तंबाखू खाण्याकरता, बिड्या ओढण्याकरता, सिगारेट ओढण्याकरता अथवा भलती सलतीकडे जाण्याकरता करत असू तर या देहाचं निर्मिती मूल्य संपून गेलं. हा देह निर्माण करून काही उपयोग झाला नाही, हा त्याचा सरळ अर्थ झाला. म्हणजे भगवंताने आपल्याला जे जे काही दिलेलं आहे ते भगवत प्राप्तीमध्ये त्याचा विनियोग व्हावा, हे जर चिंतन असेल आणि हा जर परमार्थ असेल तर हा परमार्थ सांगण्याकरताच संतांचा अवतार होतो.